नमस्कार सर्वांना. प्रथम श्री स्वामी समर्थ. आज मी तुमच्याबरोबर माझी एक आवडती रेसिपी शेअर करत आहे. रेसिपी अशी आहे की चणा डाळ भिजवून त्यापासून पहिले भजी व नंतर रस्सा भाजी. व्हिडिओ पूर्ण बघा, अजिबात स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला रेसिपी कळेल. आणि आमच्या इकडे ह्या भाजीला वापवड्याची भाजी असे म्हणतात. तुमच्याकडं काय बोलतात ते रेसिपी पूर्ण बघितल्यावर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. ही डाळ चण्याची आहे आणि ही मी 1 ते 2 तास पहिले भिजत घातली होती. त्यानंतर स्वच्छ धुवून चाळणीत अशी निथळायला ठेवली आहे. नंतर मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतली. बारीक केल्यावर ती अशा प्रकारे पेस्ट दिसत आहे. आता मी यामध्ये चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, हिंग असं टाकून मिक्स करून घेतलं आहे. नंतर कढईत तेल गरम करायला ठेवलं. तेल चांगलं गरम झालं की भजी अशी गरम टाकून घ्यायची. तेल गरम आहे त्यामुळे हळू टाकायचं. त्यानंतर आपल्याला भजी चांगली तळून घ्यायचे. सगळी पूर्ण टाकल्यानंतर तेलात व्यवस्थित, थोडंसं जास्त गोल्डन पण नाही आणि असं पिवळसर कलर पण नाही, त्या दोघांचा मध्य अशा पद्धतीने तळून अशा प्रकारे नंतर आपली भजी तयार होतात. ही तुम्ही नुसती सॉसबरोबर पण खाऊ शकता, हिरव्या चटणीबरोबर पण खाऊ शकता आणि नंतर रस्सा भाजी पण करू शकता. त्या रस्सा भाजीसाठी मी हे वाटण घेतले: कांदा, खोबरं, लसूण, आपलं नेहमीचं काळं वाटण, आणि हे सुके मसाले: लाल तिखट, गरम मसाला, मीठ, हळद चवीनुसार. आता मी हे तेलात फ्राय करून घेते. तेलात मसाले कधी फ्राय केले की आपल्या रश्श्याला छान तरी येते, म्हणून मी पहिले मसाले नेहमी तेलामध्ये फ्राय करून घेते. ते थोडेसे फ्राय झाले की त्यात आपल्याला आता आपलं हे वाटण टाकायचं आहे, कांदा, खोबरं, लसूणचं. आता हे वाटणसुद्धा तेलामध्ये छान परतून घ्यायचं आहे, पुन्हा तेल सुटेपर्यंत. मसाला आपला असा छान सुका झाला पाहिजे, ड्राय. आता जसा जो ओला दिसतो आहे ना, तो असा छान त्याच्यामध्ये एकजीव होऊन असा स्मॅश झाला पाहिजे. त्याने तुमची भाजी एकदम सुंदर आणि टेस्टी बनणार. बघा किती छान झाला मसाला आता आपला तयार. असा मसाला छान की त्यात तुम्हाला जेवढा रस्सा बनवायचा आहे, आता हे मिक्सरचं भांडं धुवून घेतलेलं पाणी, तुम्हाला आता जेवढा रस्सा वाढवायचा तेवढा तुम्ही वाढवू शकता.